घर स्वप्नातले झुरळ मननातले। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल MMA एडिटमध्ये। तर आजचा आपला व्हिडिओ खूपच इंटरेस्टेड झालेला आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर आपण एडिटिंगला सुरुवात करूया। तर भावांनो, तुम्हाला लाईट मोशन ओपन करायचं आहे। त्यानंतर आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे। बीटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन तुम्हाला एक इमेज सिलेक्ट करायचं आहे। इमेजला अशा प्रकारे शेवटपर्यंत ओढायचं आहे। मी इमेजला फिल कंपोजिशन एरिया करून घेतो भावांनो, 3 डॉटवर जाऊन। त्यानंतर त्याला अशा प्रकारे मध्यभागी सेट करून घ्यायचं आहे। इमेजला सेट केल्यानंतर तुम्हाला इथे यायचे भावांनो, ह्या बीटवरती आल्यानंतर स्प्लिट मारायचं आहे। परत पुढच्या बीटवरती येऊन स्प्लिट मारायचं आहे। परत पुढच्या बीटवरती यायचं स्प्लिट मारायचं आहे। परत पुढच्या बीटवरती येऊन स्प्लिट मारायचं आहे। तुम्हाला जितक्या बीट दिलेल्या आहे भावांनो, तिथे तुम्हाला स्प्लिट मारून घ्यायचं आहे अशा प्रकारे। जसे की मी आता मारून घेतोय भावांनो स्प्लिट। परत पुढच्या बीटवरती येऊन स्प्लिट मारायचं आहे। परत पुढच्या बीटवरती यायचं स्प्लिट मारायचं आहे। तर स्प्लिट मारून घेतोय भावांनो मी। तर मी इमेजला स्प्लिट मारून घेतलेले आहे। त्यानंतर तुम्हाला परत आपल्याला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं। मीडियावरती आल्यानंतर तुम्हाला ओव्हरले इफेक्ट घ्यायचा आहे भावांनो अशा प्रकारचा। ते इफेक्टला शेवटच्या बीटवरती यायचं आहे। त्याचा पुढचा जो पार्ट आहे तो अगोदर कट करायचा आहे। ब्लेंडिंग ऑपेसिटीवर जायचं आहे। लाईटिंग करून त्याला लिनियर डस्ट करून टाकायचं आहे अशा प्रकारे। तो अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल। त्यानंतर परत आपल्याला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे। त्यानंतर तुम्हाला परत एक 30 सेकंडचा व्हिडिओ देईन भावांनो ओव्हरले। त्याला अशा प्रकारे शेवटपर्यंत जायचं आहे। त्याचा पण पुढचा जो पार्ट आहे तो आपल्याला कट करायचा आहे। ब्लेंडिंग ऑपेसिटीवर जाऊन लाईटिंग करून त्याला लिनियर डस्ट करायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। मीडियावरती जाऊन बॉर्डर पेनची ॲड करायची अशा प्रकारे। तिला पण आपल्याला शेवटपर्यंत ओढून घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर तुम्हाला खाली यायचं भावांनो, आपण जी इमोजी घेतलेले भावांनो बीटमार्क प्रोजेक्टमध्ये, त्याला अशा प्रकारे इथपर्यंत सेट करून घ्यायचं आहे। बॉर्डरच्या खाली आपल्याला त्याला अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर तुम्हाला आपल्याला शेक इफेक्टवरती जायचं आहे। आपल्या शेक इफेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला जो पहिला इमेज आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टवरती जायचं आहे। 3 डॉटवर जाऊन तो इफेक्ट कॉपी करायचा आहे। कॉपी केल्यानंतर परत आपल्याला बॅक यायचं आहे। त्यानंतर आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे खाली यायचं स्क्रोल करत तो पहिला जो इमेज त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टवरती जायचं आहे। 3 डॉटवर जाऊन तो इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे। त्यानंतर परत आपल्याला बॅक यायचं आहे। बॅक येऊन परत शेक इफेक्टवरती यायचं आहे। आपल्या शेक इफेक्टवरती गेल्यानंतर अशा प्रकारे पुढे यायचे भावांनो, 2 नंबरचे जो इमेज आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती जायचं आहे। 3 डॉटवर जाऊन तो इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे। तो इफेक्ट कॉपी केल्यानंतर परत बॅक येऊन आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती येऊन तुम्हाला जो आपला 2 नंबरचा जो इमेज आहे त्याच्यावरती यायचं तुम्हाला इथे आल्यानंतर त्याच्यावरती यायचं आहे। इफेक्टवरती जायचं आहे। 3 डॉटवर जाऊन तो इफेक्ट पेस्ट करायचा आहे। जसं जसं मी इफेक्ट सांगतो भावांनो तसा तुम्हाला इफेक्ट पेस्ट करायचा आहे भावांनो। व्हिडिओ व्यवस्थित बघा। अशा प्रकारे तुम्हाला जे इमेज दिसेल भावांनो छोटे बीटवाले, अशा प्रकारे त्यांना तो इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे। थोडं पुढे यायचं आहे। परत इथे आल्यानंतर आपल्याला जे आपले 6 इमेज सुरुवातीचे त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। त्यानंतर पुढे यायचे भावांनो। पुढे आल्यानंतर हे जे 2 इमेज आहेत ते सोडून द्यायचे तुम्हाला। त्याच्या जो पुढचा जिथे आपल्याला छोटे बीटवाले जे इमेज दिसेल भावांनो अशा प्रकारचे एक इमेज सोडायचा आहे। परत इथे यायचं आहे। इथे आल्यानंतर तुम्हाला तो इफेक्ट द्यायचा आहे, आपल्याला पेस्ट करायचा आहे अशा प्रकारे। परत पुढे यायचं आहे। पुढे आल्यानंतर परत तुम्हाला इथे पण हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे। जिथे छोट्या बीट दिसेल भावांनो तिथे तुम्हाला 2 नंबरचा आपला इफेक्ट आहे शेक इफेक्टमध्ये तो इफेक्ट पेस्ट करून टाकायचा अशा प्रकारे। तर मी पेस्ट केलेला भावांनो तुम्ही बघितलं असेल। त्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आपल्या शेक इफेक्टवरती येऊन 3 नंबरचा जो इमेज आपला त्याच्यावरती यायचं आहे। त्याच्यावरती आल्यानंतर इफेक्टवरती जायचं आहे। 3 डॉटवर जाऊन तो इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे। त्यानंतर बॅक यायचं। बॅक आल्यानंतर बीटमार्क प्रोजेक्टवरती क्लिक करून तुम्हाला अशा प्रकारे पुढे स्क्रोल करायचं आहे। स्क्रोल केल्यानंतर खाली पुढे यायचं भावांनो, इथे तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे। 6 सेकंडवरती यायचं आहे। इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवर जाऊन तो इफेक्ट पेस्ट करायचा आहे। त्यानंतर परत आपल्याला पुढे यायचं आहे भावांनो। परत इथे पण आपल्याला तोच इफेक्ट पेस्ट करायचा आहे। जे राहिलेले जे आपले इमेज भावांनो त्यांना आपण इफेक्ट ॲड केलेला नव्हता। त्यानंतर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवर जायचं आहे। तो इफेक्ट आपल्याला अशा प्रकारे पेस्ट करून टाकायचा आहे। परत पुढे यायचं आहे भावांनो, जे आपला शेवटचा इमेज आता त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करून देऊ। तर अशा प्रकारे आपण इफेक्ट पेस्ट करून दिलेले। तर आजचा आपला व्हिडिओ झालेला आहे भावांनो। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर भेटूया भावांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।